नमस्कार. वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चेंज द व्हॉइस या ग्रामरच्या भागाचा अभ्यास करणार आहोत. अतिशय सोपा असा भाग आहे. चेंज द व्हॉइस शिकण्यापूर्वी म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे शिकण्यापूर्वी आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, नक्की या दोन व्हॉइसमध्ये काय फरक आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता ॲक्टिव्ह असतो, क्रियाशील असतो, कर्त्याला महत्त्व असतं, म्हणून त्याला ॲक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतात. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्माला महत्त्व असतं, त्या ठिकाणी कर्म महत्त्वाचं मानलं जातं, म्हणून त्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. ॲक्टिव्ह व्हॉइसला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग म्हणतात आणि पॅसिव्ह व्हॉइसला मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असे म्हणतात. म्हणजे जर आपण मराठीमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला, कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याला महत्त्व, कर्मणी प्रयोग म्हणजे कर्माला महत्त्व, हे आपल्या आता लक्षात आलं असेल. ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना या ठिकाणी एक मी चार्ट दिला आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो कर्ता असतो त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना द्वितीय करावं लागते, ती या ठिकाणी मी तक्त्यामध्ये मांडलेली आहे. ते आता बारकाईने पाहून घ्या, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, फ्रेंड्स, आपल्याला जो ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करायला शिकायचा आहे तो आपल्याला काळानुसार शिकायचा आहे. चेंज द ॲक्टिव्ह व्हॉइस इंटू पॅसिव्ह व्हॉइस. वी आर गोइंग टू लर्न व्हॉइस ॲज पर द टेन्स. काळानुसार आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस शिकायचं आहे. मग काळानुसार शिकत असताना तर आपल्याला माहीत आहे की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे काळांचे 3 प्रकार आहेत. जर तुम्ही माझे मागील 2 व्हिडिओ पाहिला असाल तर त्यामध्ये मी प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स या दोन्ही काळांविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. वाटल्यास तुम्ही ते व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. तर आता आपल्याला प्रेझेंट टेन्स या काळाचे पॅसिव्ह व्हॉइस करायला शिकायचं आहे. जसं की आपल्याला ज्ञात आहे, माहीत आहे की प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार पडतात. सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर फ्रेंड्स, आपल्याला फक्त या 3 काळांचंच पॅसिव्ह व्हॉइस करायला शिकायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळाचं पॅसिव्ह व्हॉइस बनवत नाही, म्हणून आपल्याला त्या काळाचा विचार या ठिकाणी करायचा नाही. तर आपण सुरुवात करूया आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स या काळापासून. सिम्पल प्रेझेंट टेन्स या काळाला मराठीमध्ये आपण म्हणतो साधा वर्तमान काळ किंवा सामान्य वर्तमान काळ. या काळाची वाक्यरचना कशी असते ती मी या ठिकाणी कंसामध्ये मांडलेलं आहे. सुरुवातीला कर्ता असतो, त्यानंतर मूळ क्रियापद असतं किंवा मुख्य क्रियापद असतं आणि त्यानंतर कर्म असतं. आता आपल्याला जर दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसचा काळ सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करताना कोणते नियम वापरले पाहिजेत, त्याचा कशा प्रकारे बदल केला पाहिजे हे पाहायचं आहे. आणि ते होणारे बदल या ठिकाणी मी नियम रूपात मांडलेले आहेत. पहिला नियम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिला आणि दुसरा जो नियम आहे तो आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करताना अत्यंत महत्त्वाचे आहे. तर पहिला जो रूल्स आहे, नियम आहे, तो पाहूया. आयडेंटिफाय द सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. आपल्या जो ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलं असतं त्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आपल्याला ओळखता आले पाहिजे. ही बाब पॅसिव्ह व्हॉइस करताना अत्यंत महत्त्वाची अशी आहे. जर आपल्याला
दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातील कर्ता क्रियापद कर्म ओळखता आले नाही तर पॅसिव्ह व्हॉइस चुकीचा होऊ शकतो किंवा किंवा तो चुकतोच. इतकं ते महत्त्वाचं आहे. दुसरा जो नियम आहे की पॅसिव्ह व्हॉइस करताना प्रथम आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. त्या दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसमधला जो ऑब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला घ्यायचा आहे आणि मग आपल्या वाक्य बनवायला सुरुवात करायची आहे. तिसरा जो नियम आहे, आपल्याला त्या कर्मानुसार ॲम, इज, आर यापैकी योग्य ते एक सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. एकच वापरायचं आहे कर्माला अनुसरून. त्यानंतर आपल्याला मुख्य क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे. मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे. पास्ट पार्टिसिपल म्हणजे मूळ क्रियापदाचे अथवा मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप किंवा त्याला क्रियापदाचे तिसरे रूप असे म्हटले जाते. तदनंतर मात्र आपल्याला बायची रचना करायची आहे आणि मग कर्त्याची द्वितीया किंवा आहे तोच वापरायचा आहे. असं मी का म्हटलो? जर वर दिलेल्या तक्त्यांपैकी एखादा कर्ता असेल आणि त्याची द्वितीया होत असेल तर आपल्याला ती वापरायची आहे. जर विशेष नाम असेल, प्रॉपर नाऊन असेल, कॉमन नाऊन असेल तर अशा वेळेस मात्र आपल्याला द्वितीया करता येत नाही, आहे तेच वापरावं लागतं. म्हणून म्हटलं आहे यूज सेकंड फॉर्म ऑफ सब्जेक्ट इफ पॉसिबल, अदरवाईज यूज सब्जेक्ट ॲज इट इज. मग आपल्याला वरील नियमानुसार जर पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर त्याचा एक फॉर्म्युला तयार होतो, एक सूत्र तयार होतं. मी या ठिकाणी फॉर्म्युला तयार केला आहे. काय आहे की फर्स्ट टेक द ऑब्जेक्ट. पहिलं आपल्याला काय करायचं आहे? ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. त्यानंतर त्या ऑब्जेक्टला अनुसरून ॲम, इज, आर यापैकी योग्य ते एक सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. त्यानंतर मूळ क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल घ्यावायचे आहे. नंतर बायची रचना करायची आहे आणि कर्त्याची द्वितीया करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पॅसिव्ह व्हॉइस करताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळाची पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे शिकायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स की ज्याला आपण मराठीमध्ये अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ असं म्हणतो. या काळाची वाक्यरचना कशी असते? हा काळ कसा ओळखायचा? हा काळ ओळखता यावा म्हणून या ठिकाणी मी कंसामध्ये त्या काळाची वाक्यरचनेचं सूत्र मांडलेलं आहे. आता आपल्याला मित्रांनो ॲक्टिव्ह व्हॉइसचा काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं, कोणते बदल करायचे हे तर मी नियम रूपात मांडलेले आहे. पाहूया. पहिला नियम आहे की दिलेल्या वाक्याचा, दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याचा आपल्याला सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट असं वर्गीकरण करता आलं पाहिजे. ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला प्रथम पॅसिव्ह व्हॉइस करताना त्या वाक्यातील कर्म घ्यायचे, ऑब्जेक्ट घ्यायचे. ऑब्जेक्ट घेतल्यानंतर आपल्याला त्या ऑब्जेक्टला अनुसरून ॲम, इज, आर यापैकी योग्य ते एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. योग्य ते एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. त्यानंतर मात्र वाक्याचा काळ तोच राहावा. अपूर्ण काळ आहे, चालू काळ आहे तो तसंच राहायला पाहिजे. वाक्याचा काळ बदलता कामा नये व बदलायचं नाही. म्हणून आपल्याला बिंग वापरायचं आहे. BEING बिंग वापरायचं आहे. त्यानंतर मूळ क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं आहे. आणि नंतर बायची रचना करायची आहे आणि त्यानंतर कर्त्याची द्वितीया किंवा आहे तो कर्ता वापरायचा आहे. आपण एक उदाहरणाच्या मदतीने, एक उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती एक वाक्य लिहिलं गेलं आहे.
पाहूया काय वाक्य आहे. आय एम सीइंग द बर्ड्स. या वाक्यामध्ये आय काय आहे, सब्जेक्ट आहे. एम काय आहे, हेल्पिंग व्हर्ब आहे. सीइंग काय आहे, मेन व्हर्ब आहे. द बर्ड्स काय आहे, ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे आपण दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आयडेंटिफाय केलेलं आहे किंवा त्याचं वर्गीकरण करून घेतलं आहे. आता आपल्याला पॅसिव्हाइज करायला सोपं जाणार आहे, कारण आपला दुसरा नियम काय आहे की प्रथम कर्म घ्यायचं आहे. आता कर्म काय आहे, द बर्ड्स. द बर्ड्स म्हणजे दचा जो पहिला अक्षर आहे ते स्मॉल आहे. वाक्याची सुरुवात नेहमी आपल्याला कॅपिटल लेटरने करायची असते, म्हणून या ठिकाणी पॅसिव्हाइज करताना दचं पहिलं अक्षर काय होईल, कॅपिटल होईल. द बर्ड्स घेतलं, नंतर आपण आर हे सहाय्य, एम इज आर पैकी आर हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं आहे. आता आर का घेतलं असं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. आरच काय घ्यायचं, तर आर यासाठी घ्यायचं आहे की कर्म काय आहे, अनेक वचने आहे. द बर्ड्स काय आहे, द बर्ड्स अनेक आहेत म्हणून आपण आर घेतला आहे. त्यानंतर वाक्याचा काळ तोच राहावा, अपूर्ण आहे, चालू आहे, तोच राहावा म्हणून आपल्याला बिंग घ्यायचा आहे. त्यानंतर सी या मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं आहे, ते होतं सीन. आणि त्यानंतर बायची रचना केली आणि आय या कर्त्याची द्वितीय काय होते, मी होते, ते आपण या ठिकाणी घेतलं आहे. म्हणजे मित्रांनो आपला या ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो. प्रथम आपल्याला कर्म घ्यायचे, ऑब्जेक्ट घेतला आणि त्या ऑब्जेक्टला अनुसरून एम इज आर यापैकी योग्य ते एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. त्यानंतर बिंग वापरायचा आहे. त्यानंतर बायची रचना करायची आहे. नंतर कर्त्याची द्वितीय आपल्याला वापरायची आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळाचं पॅसिव्हाइज करता येईल. या स्लाईडमध्ये अगदी शेवटला फॉर्म्युला दिला आहे, तो फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. पॅसिव्हाइज करायचा असेल, दिलेल्या ॲक्टिव्हाइजचा काळ हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल आणि आपल्याला पॅसिव्हाइज करायचं असेल तर या सूत्राचा उपयोग करायला पाहिजे, करायला हवा, म्हणजे आपलं पॅसिव्हाइज हा चुकणारच नाही. त्यानंतर मात्र मित्रांनो आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ या काळाचं पॅसिव्हाइज करायला शिकायचं आहे. मग या काळाची वाक्यरचना कशी असते, एक तुम्हाला आठवण राहावी, तुमचं विस्मरण होऊ नये म्हणून मी कंसामध्ये त्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळाची वाक्यरचना मांडलेली आहे, कंसामध्ये दिलेली आहे. मग आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स या ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्हाइज कसं करायचं तर त्याचेही नियम या ठिकाणी दिले आहेत. पहिले दोन नियम सारखेच आहेत की दिलेल्या ॲक्टिव्ह व्हायच्या वाक्यातील सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट आपल्याला आयडेंटिफाय करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला पॅसिव्हाइज करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या ऑब्जेक्टला अनुसरून आपल्याला हॅव बीन किंवा हॅज बीन यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे. या ठिकाणी एक गंमत आहे, ती गंमत मी तुम्हाला खाली दिलेलं वाक्य सोडवताना किंवा खाली वाक्याचं वर्णन करताना, खाली वाक्याचं स्पष्टीकरण करताना मी तुम्हाला ते सांगेल काय गंमत आहे ती. आपल्याला पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे. त्यानंतर बायची रचना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कर्त्याची द्वितीय घ्यायची आहे किंवा द्वितीय होत नसेल तर आपल्याला आहे तोच कर्ता वापरायचा आहे. आपण या काळाचं पॅसिव्हाइज कसं करायचं एक उदाहरण घेऊन सोडवूया. फॉर एक्झाम्पल पाहूया. विघ्नेश हॅज पास्ट BA-MS एक्झाम. आता पहिला नियम काय आपल्याला की दिलेल्या ॲक्टिव्ह व्हाईटच्या वाक्यातील सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आपल्याला आयडेंटिफाय करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी ते आयडेंटिफाय केलं आहे. विघ्नेश काय आहे, वाक्याचा सब्जेक्ट आहे. हॅज काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. पास्ट काय आहे, मेन व्हर्ब आहे. आणि BA-MS एक्झाम काय आहे, ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे आपण काय केलं आहे, वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म हे आयडेंटिफाय करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पॅसिव्हाइज करायला सोपं जाईल. दुसरा नियम काय आहे की प्रथम आपल्याला कर्म घ्यायचे. काय कर्म आहे, BA-MS एक्झाम घेतलं.
तदनंतर आपल्याला कर्माला अनुसरून हॅज बीन किंवा हॅव बीन यापैकी योग्य ते एक घ्यायचं आहे. मी काय घेतलं आहे? हॅज बीन. कारण BA MS एक्झाम काय आहे? सिंग्युलर आहे, म्हणून मी काय घेतलं? हॅज बीन. नंतर आता गंमत सांगतो की प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळामध्ये मूळ क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल दिलेलंच असतं. म्हणजे पॅसिव्हाइज करायला आपल्याला फारसं डोकं वापरावं लागत नाही, आहे तेच घ्यायचे. म्हणजे त्या ठिकाणी पास्ट आहे, आपण ते पास्ट हे सुद्धा घेतलं आहे. त्यानंतर बायची रचना केली आहे आणि मग करता घेतलेला आहे. या ठिकाणी विघ्नेची द्वितीया होईल का? नाही होत, म्हणून आपल्याला आहे तोच घ्यावा लागेल. आता खाली एक फॉर्म्युला तयार होतो. काय फॉर्म्युला तयार होतो? जर आपल्याला दिलेल्या ॲक्टिव्ह व्हायचा काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल आणि आपल्याला पॅसिव्हाइज करायचं असेल तर या फॉर्म्युल्याचा आपल्याला उपयोग करता येईल. काय फॉर्म्युला आहे? पहिलं आपल्याला काय घ्यायचं आहे? कर्म घ्यायचं आहे. त्यानंतर कर्माला अनुसरून हॅव बीन किंवा हॅज बीन यापैकी योग्य ते एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. त्यानंतर आपल्याला मूळ क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे. या काळाच्या संदर्भात ते वाक्यामध्ये दिलेलंच असतं. त्यानंतर बायची रचना करायची आहे आणि कर्त्याची द्वितीया करायची आहे. हे झालं प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळाचं पॅसिव्हाइज कसं करायचं ते आपण आता या उदाहरणाच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. आतापर्यंत आपण प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळाचं पॅसिव्हाइज करायला शिकलो आहोत. या ठिकाणी मी या तिन्ही काळांची ॲक्टिव्हाइज घेतली आहेत आणि त्याचं पॅसिव्हाइज करून दाखवलं आहे. एकदा ती वाक्य बारकाईने पाहून घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे या ठिकाणी दुसरी एक स्लाईड आहे. अजून आपण उदाहरणं पाहूयात. काय उदाहरणं आहेत पाहूया. की या ठिकाणी पुन्हा पहा काळ दिले आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे काळ दिले आहेत. त्या काळाचे ॲक्टिव्हाइजची वाक्य घेतली आहेत आणि पॅसिव्हाइज करून दाखवले आहेत. उलट यामध्ये अजून एक ॲड केलं आहे मी. त्या फॉर्म्युले केले आहेत. पॅसिव्हाइजचे फॉर्म्युलेसुद्धा मी या ठिकाणी ॲड केलेले आहेत की त्या फॉर्म्युल्याप्रमाणे वाक्य बनवले की आपलं पॅसिव्हाइज चुकत नाही. त्यानंतर मात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिंपल पास्ट टेन्स, आता पास्ट टेन्सचं पाहूया. पास्ट टेन्सचे पुन्हा 4 उपप्रकार पडतात. आपल्या 3च पाहायचे आहेत. चौथा का पाहायचं नाही हे मी यापूर्वी सांगितलं आहे. मग सिंपल पास्ट टेन्स पाहूया. सिंपल पास्ट टेन्सची वाक्यरचना कशी असते ती मी या ठिकाणी मांडलेली आहे, दिलेली आहे. त्यानंतर जर ॲक्टिव्ह व्हायचा काळ सिंपल पास्ट टेन्स असेल, साधा भूतकाळ असेल, सामान्य भूतकाळ असेल तर आपल्याला पॅसिव्हाइज कसं करता येईल ते आपण पाहूया. की पहिले 2 नियम सारखेच आहेत. काय रूल सारखे आहेत की दिलेल्या ॲक्टिव्ह व्हायच्या वाक्यातील कर्ता क्रियापद कर्म सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट आपल्याला आयडेंटिफाय करून घ्यायचे आहे. एकदा का हे काम केलं की आपलं 50% काम होते. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचं आहे? ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? ऑब्जेक्ट. त्यानंतर त्या ऑब्जेक्टला अनुसरून, त्या कर्माला अनुसरून आपल्याला वॉज किंवा वेअर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. त्यानंतर मुख्य क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे. त्यानंतर बायची रचना करायची आहे आणि कर्त्याची द्वितीया किंवा आहे तो वापरायचा आहे. एक उदाहरण घेऊ आपण. या काळाचं पॅसिव्हाइज कसं करायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पाहूया उदाहरण दिले. सी ब्रॉट कॅमेरा विथ हर. या ठिकाणी शी काय आहे? सब्जेक्ट आहे. ब्रॉट काय आहे? मुख्य क्रियापद आहे. आणि कॅमेरा विथ हर काय आहे? ऑब्जेक्ट आहे. काय आहे? कॅमेरा विथ हर काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आपल्याला पॅसिव्हाइज करताना काय घ्यायचं आहे? ऑब्जेक्ट घ्यायचे. या ठिकाणी कॅमेरा विथ हर, कॅमेराचं सी काय आहे? स्मॉल आहे. आपल्याला वाक्य बनवायचं आहे, नवीन वाक्य तयार करायचं पॅसिव्हाइजचं. मग आपल्याला सी काय करावं लागेल? कॅपिटल करावं लागेल. मग कॅमेरा विथ हर ऑब्जेक्ट घेतला, नंतर त्याला अनुसरून वॉच घेतलं. कॅमेरा विथ हर सिंग्युलर आहे, मग आपण वॉच घेतलं. नंतर मूळ क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल ब्रॉटाचं ब्रिंग, ब्रॉट असं होतं. मग ब्रॉट घेतलं. नंतर बायची रचना केली आणि कर्त्याची द्वितीया, शीची द्वितीया काय होते? हर. मग आता आपल्या लक्षात येईल या ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो.
जर ॲक्टिव्ह व्हायचा काय सिंपल पास्ट टेन्स असेल तर आपल्याला पॅसिव्ह व्हायस करताना या फॉर्म्युल्याचा उपयोग होईल. प्रथम आपल्याला कर्म घ्यावं लागेल, नंतर कर्माला अनुसरून वॉच किंवा वेअर यापैकी एक घ्यावं लागेल, त्यानंतर मूळ क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल घ्यावं लागेल, नंतर बायची रचना आणि मग कर्त्याची द्वितीय घ्यावं लागेल. अशा पद्धतीने सिंपल पास्ट टेन्स. आता आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स की ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ, या काळाची वाक्यरचना कशी असते ती वाक्यरचना मी कंसामध्ये दिलेली आहे, म्हणजे आपल्याला तो काळसुद्धा ओळखणं सोपं जाईल, आयडेंटिफाय करायला सोपं जाईल. मग आता दिलेल्या ॲक्टिव्ह व्हायचा काळ पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल, अपूर्ण भूतकाळ असेल तर पॅसिव्ह व्हाईस कसं करायचं, पुन्हा आपण ते नियम पाहूया. पहिला नियम आहे तो महत्त्वाचा आहे, मग तो काहीच आपलं चुकणार नाही. काय आहे की दिलेल्या ॲक्टिव्ह व्हाईसच्या वाक्यातील कर्ता क्रियापद कर्म आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पॅसिव्ह व्हाईस करताना प्रथम आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर ऑब्जेक्टला अनुसरून वॉच किंवा वेअर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मात्र फ्रेंड्स आपल्याला वाक्याचा काळ तोच राहिला पाहिजे, काळात बदल व्हायला नको म्हणून आपल्याला बिंग घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मूळ क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे, त्यानंतर बायची रचना करायची आहे आणि नंतर कर्त्याची द्वितीय आपल्याला लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊन वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करूया. द कॅट वॉज किलिंग द बर्ड्स. वाक्य कोणत्या काळाचं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण भूतकाळाचं आहे किंवा चालू भूतकाळाचं आहे. आता आपण सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करूया. द कॅट काय आलं, सब्जेक्ट. वॉच काय आलं, हेल्पिंग व्हर्ब. किलिंग काय आलं, मेन व्हर्ब. द बर्ड्स काय आलं, ऑब्जेक्ट. मग पॅसिव्ह व्हाईस करताना आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. याही ठिकाणी पहा, द बर्ड्स हे ऑब्जेक्टमध्ये, द बर्ड्स हे ऑब्जेक्टमध्ये दचं पहिलं अक्षर कसं आहे, स्मॉल आहे. आपल्याला काय करावं लागेल, कॅपिटल. वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने करायची असते. ग्रामर सोडवताना या बाबी खूप महत्त्वाच्या असतात. द बर्ड्स घेतला आपण ऑब्जेक्ट, त्यानंतर द बर्ड्स अनेक वचने आहे का नाही, प्लुरल आहे, म्हणून आपल्याला वेअर घ्यावं लागेल, वॉच घेता येणार नाही. त्यानंतर वाक्याचा काळ तोच राहावा म्हणून आपण बिंग घेतलं. नंतर किल या मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल काय होतं, किल्ड, म्हणून किल्ड घेतलं. बायची रचना केली आणि कर्त्याची ते होते का, नाही, मग आपल्याला आहे तेच घ्यावं लागेल, द कॅट. अशा प्रकारे म्हणजे ॲक्टिव्ह व्हाईसचा काळ पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर आपल्याला पॅसिव्ह व्हाईस करताना या फॉर्म्युलाचा उपयोग करावा लागेल, म्हणजे आपलं पॅसिव्ह व्हाईस चुकणार नाही. फॉर्म्युला या ठिकाणी मी दिलेला आहे, फॉर्म्युला विसरू नका. त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स या काळाचं पॅसिव्ह व्हाईस करायला शिकायचे. मग पास्ट परफेक्ट टेन्स ह्या काळाची वाक्यरचना कशी असते आहे का नाही, ती वाक्यरचना किंवा वाक्याचा काळ कसा ओळखायचा ते या ठिकाणी मी एक वाक्यरचने सूत्र कंसामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पास्ट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हाईस करताना काय केलं पाहिजे, तर पुन्हा एकदा दिलेल्या ॲक्टिव्ह व्हाईसच्या वाक्यातील आपल्याला सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर पॅसिव्ह व्हाईस करताना आपल्याला प्रथम काय घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. ऑब्जेक्ट घेतल्यानंतर आपल्याला हॅड बीन हे एकच सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. हॅड बीन या ठिकाणी अनेक नाहीत. मागील काळांचं पाहिलं असेल, मग सिम्पल पास्ट असेल, पास्ट कंटिन्युअस असेल, पास्ट परफेक्टमध्ये काय आहे, फक्त आपल्याला एकच वापरायचं आहे, हॅड बीन वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल पुन्हा या ठिकाणी गंमत आहे. काय गंमत आहे की पास्ट परफेक्ट टेन्समध्ये मूळ क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल दिलेलं असतं, आपल्याला ते पॅसिव्ह व्हाईस करताना वापरायचं आहे, तर नाही वापरायचं आहे का नाही, वाक्यामध्ये दिलं तेच वापरावं लागेल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी फारसा त्रास नाही आहे. मग आपल्याला पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे, त्यानंतर बायची रचना करायची आहे आणि त्यानंतर कर्त्याची द्वितीय वापरायची आहे किंवा आहे तो कर्ता वापरायचा आहे. आपण उदाहरण घेऊन वाक्य सोडूया म्हणजे आपल्याला समजणं सोपं जाईल. पहा, वाक्य या ठिकाणी दिलं आहे, ही हॅड रिटन द नोटबुक्स. या ठिकाणी ही काय आहे, सब्जेक्ट आहे.
हॅड काय आहे? हेल्पिंग व्हर्ब आहे. रिटन काय आहे? मेन व्हर्ब आहे. दोन नोटबुक्स काय आलं? ऑब्जेक्ट आहे. आता आपण आयडेंटिफाय करून घेतलंय. आता आपल्याला पॅसिवाइज करायला सोपं जाईल. मग सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं आहे? ऑब्जेक्ट काय आहे? द नोटबुक. द नोटबुक घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन नोटबुक्स आहे का नाही. आता दोन नोटबुक्स घेतलं. आता आपल्याला बघायचं आहे हॅड बीन हेच एक सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. वापरलं हॅड बीन. त्यानंतर मूळ क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी परफेक्ट टेन्स आहे, मग ते दिलेलं आहे. मग आपल्याला ते आहे ते घेतलं. रिटर्न बायची रचना केली आणि ही जी द्वितीय होती हिम ती आपण वापरली आहे. या ठिकाणी एक फॉर्म्युला तयार होतो पॅसिवाइज बनवण्याचा. तो फॉर्म्युला आता पाहून घ्या आणि म्हणजे आपल्याला या ठिकाणी पॅसिवाइज समजण्यास सोपं जाईल. फ्रेंड्स, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स या काळांचं पॅसिवाइज करायचं शिकलो आहोत. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला ह्या दोन्ही काळांमध्ये पॅसिवाइज समजलं असेल आणि तुम्हाला ते नक्कीच करता येणार आहे. आणि तुम्ही अधिक सराव केला तर तुम्हाला ते समजण्यास सोपं जाईल. काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्कीच मला विचारा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.